ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड येथील महंत भास्कर गिरीजी महाराज यांच्याबद्दल विलास लवांडे यांना केलेल्या वक्तव्याच्या विरोधामध्ये कायदेशीर कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन नेवासा तालुका मुस्लिम समाजाच्या वतीने पोलीस निरीक्षक महेश पाटील यांना देण्यात आले। निवेदनात म्हटलंय की विलास लवांडे नामक व्यक्तीने महाराष्ट्रामधील जुनी परंपरा असणाऱ्या वारकरी संप्रदायामधील संत महंतांवरती वारकरी संप्रदायामध्ये घुसखोरी केली असल्याचे संतापजनक वक्तव्य केले आहे। या वक्तव्याचा आम्ही जाहीर निषेध करतो। यामध्ये नेवासा तालुका येथील श्री क्षेत्र देवगड येथील महंत भास्कर गिरीजी महाराज यांचे देखील नाव घेण्यात आले। नेवासा तालुक्यामध्ये गेले कित्येक वर्ष पिढ्यानपिढ्या हिंदू मुस्लिम बांधव एकोप्यानं या ठिकाणी राहत आहेत। गेले 30 ते 40 वर्षांमध्ये आम्ही महंत भास्कर गिरीजी महाराज यांना पाहत आहोत आणि त्यांचे कीर्तन आणि त्यांचे संवाद ऐकत आलेलो आहोत। त्यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये कधीही मुस्लिम समाज किंवा अन्य धर्मियांबद्दल कधीही चुकीचं वक्तव्य केलं नाही। त्यांनी तालुक्यामध्ये सदैव एकोपा ठेवण्याचंच काम आजपर्यंत केले। तरीही विलास लवांडे नामक व्यक्तीवरती कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे। या निवेदनावरती इम्रान भाई दारूवाला, सादिक शिलेदार, अल्ताफ पठाण, इम्रान पटेल, राजू इनामदार, दादा देशमुख, अशफाक जहागीरदार, सिद्दीक आतार, परवेज बागवान, युनुस शहा, समीर पठाण, वाशिम पठाण, वहिदा शेख, करीम सय्यद आदींच्या सह्या आहेत। काल 16 तारखेला महाराष्ट्रातील अतिशय जुनी परंपरा असलेल्या वारकरी संप्रदायाविषयी माननीय भास्कर गिरीजी महाराज यांच्याविषयी विलास लांडे नामक व्यक्तीनं जो वक्तव्य केलेलं आहे त्याचा तर सर्वप्रथम आम्ही निषेध करतो। आणि भास्करगिरी महाराज हे गेली 30-35 वर्ष आम्ही त्यांना बघतोय, त्यांचे कीर्तन ऐकत असतो, त्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी प्रबोधन ऐकतो। तर त्यामध्ये आजपर्यंत त्यांनी कधीही मुस्लिम बांधवांविषयी म्हणा किंवा इतर धर्मियांविषयी आत्तापर्यंत काही अशी गोष्ट ज्याच्यानी वाद होईल किंवा काही विषय होतील आक्षेपार्ह वक्तव्य आजपर्यंत त्यांनी कधी केलेलं नाही। आणि कधीही हिंदू मुस्लिम एकोप्यासाठीच त्यांनी प्रयत्न केलेले आहे। ईद मिलन कार्यक्रम असेल किंवा वेगवेगळे कार्यक्रमासाठी आम्ही जेव्हा त्यांना बोलवलं तर त्या उपस्थिती त्या ठिकाणी राहिलेली आहेत। आणि त्यामुळे या वक्तव्याचा आम्ही आमच्या समाज बांधवांच्या वतीनं अतिशय तीव्र शब्दामध्ये निषेध करीत आहोत आणि आमची मागणी राहील की या व्यक्तीविरुद्धात योग्य ती कारवाई प्रशासनाने करावी आणि त्यासाठी आम्ही सर्व बांधवांनी निवेदन दिलेलं आहे। शंकर नापदे, C24 तास, नेवासा।